तर नमस्कार मंडळी, मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा स्पेशल असे आपण नारळाची वडी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण साहित्य काय लागणार आहे ते बघूया। ओला नारळ आहे 2 वाट्या मी नारळाचा चव घेतलेला आहे। म्हणजे ओला नारळ आहे तर त्याचे जी काळी बाजू पाठची साईड असते ती सर्व काढली, काप केला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले। तर हा 2 वाट्या मी घेतलेला आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी घेतलेला आहे, ते म्हणजे साखर, पाव वाटी दूध घेतलं आहे आणि इकडे आहे तर ते 2 चमचे मी वेलची पूड घेतली आणि इकडे 2 चमचे तूप घेतले। आता चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण ना कढई गरम करायला ठेवले होते, त्याच्यामध्ये तूप आहे ना तर ते 2 चमचे मी घेतलं आहे। तूप का टाकायचं, कारण काय होतं तुपामुळे त्याला जो गोड्या पदार्थाला जी चव लागते ना ती तुपामुळे खूप सुंदर लागते। तुम्हाला जर नसेल तुमच्याकडे तूप तर तुम्ही इकडं आहे ना तेल पण वापरू शकता 2 चमचे। आता इकडं आहे ना मी ओला नारळाचा जो चव आहे ना तर तो ते तुपामध्ये चांगला आता परतून घेते। मीडियम फ्लेमवर ठेवायचा आणि छानसं एकसारखं भाजून घ्यायचं। कलर पण चेंज झाला नाही पाहिजे। फक्त याला काय करायला लागतं, खोबऱ्याची बर्फी बनवताना किंवा खोबऱ्याच्या वड्या बनवताना जी हात आपला आहे ना तो कंटिन्यू हलवत राहावं लागतं। जो खोबरा आहे ते कंटिन्यू हलवत राहायला लागतं, नाहीतर आपण जर असंच गॅस चालू ठेवला आणि दुसरीकडे गेलो तर खालून करपू शकतं किंवा कडक होऊ शकतं। त्यामुळं सुरुवातीपासूनच एकदम हात चलाकी आपण म्हणतो ना तर ती करणं आवश्यक आहे। तर इकडं आहे ना कढईमध्ये मी तूप टाकलं, तेव्हाच ते तूप टाकल्या लगेच नारळात चव टाकला आणि चांगलं हलवून घेतलं। बघा छान असं कलर चेंज झालेलं नाही, पण एकदम कलर थोडंसं टेक्स्चर वेगळं आलं आहे। इकडं आहे ना आता दूध आपण जे होतं घेतलेलं पाव वाटी तर तेच मी याच्यामध्ये टाकते। दुधामुळे याला फ्लेवर आहे ना खूप सुंदर येतो। एकसारखं हलवून घ्यायचं, हे पण कंटिन्यू दूध टाकल्यावर एकदम कडक वगैरे झालं नाही पाहिजे। टेक्स्चर तुम्ही बघू शकता किती छानसं स्मूथ झालं आहे आणि एकसारखं फक्त हलवून घ्यायचं जेणेकरून ते सगळ्या साईडनं खोबरं आहे तर छान शिजेल त्यासाठी दुधामध्ये। आणि दुधामध्ये खोबरं जेव्हा शिजतं, खोबऱ्याची बर्फी बनवताना तर त्याची चव अप्रतिमच लागते। आता याच्यामध्ये नंतर टाकूया 1 वाटी साखर। साखर आहे ना ह्याचं योग्य प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण तर योग्य आहे। आता मी 2 वाट्या घेतलं आहे, कोण 1.5 वाटी पण टाकतं पण ते खूप होईल प्रमाण। त्यापेक्षा आपण जेव्हा दूध टाकतो ना त्यामुळे दुधामुळे पण त्याचा चव थोडीशी गोडसर अशी लागते। त्यामुळं घेताना साखरचं प्रमाण आहे निम्मच घ्यायचं। जेवढं आपण खोबऱ्याचा चव घेतला तेवढी साखर घ्यायची, म्हणजे त्याच्या निम्मी साखर घ्यायची। जेवढा खोबऱ्याचा चव तेवढी निम्मी साखर, म्हणजे 2 वाट्या असेल तर 1 वाटी असं घ्यायचं। कारण आहे ना हे सगळं मी गोड नंतर इतकं लागतं ना ते मध्ये उगच असं साखर खाल्ल्यासारखं किंवा साखऱ्या खाल्ल्यासारखं ते लागतं। त्यामुळे हे प्रमाण साखरेचं योग्य आहे। आता साखर टाकल्यापासून आहे ना ते कंटिन्यू हलवत राहायचं, ते तसंच ठेवायचं नाही, नाहीतर कढईला आहे ना चिकटतं, करपतं। त्यासाठी साखरेचा पाक तयार व्हायला सुरुवात झाली। आता बघू शकता ते पण ओलसर असं दिसतंय। आता आहे ना दूध जेव्हा आपण साखर टाकतो तिथून कमीत कमी 15 मिनटं तरी लागतात मीडियम गॅसवर हे आपल्याला हलवत राहिला। आता मी हातावर घेतलं तर असा गोळा तयार होत होता, हाताला पण अजिबात चिकटत नव्हतं। त्यामुळं माझं मिश्रण आहे ना हे शिजून माझं तयार झालेलं आहे। चला आता इकडं आहे ना चांगलं मिक्स करून घेते एकदा आणि नंतर गॅस बंद करून घेते। गॅस बंद केला की याच्यामध्ये आपल्याला शेवट वेलची पूड टाकायची आहे आणि नंतर वेलची पूड छान अशी मिक्स करून घ्यायची। मी वेलची बारीक होण्यासाठी त्याच्यामध्ये साखर टाकलं होतं आणि मग बारीक केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये। आता एक ताट घेतलं, त्याला खाली मी आधीच तूप लावून ठेवलं होतं, तूप नसेल तेल लावू शकता। आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, तर ते ह्याच्यावर ताटामध्ये ठेवायचं आणि असा गडू किंवा पेला तुमच्याकडे काही असेल त्याने असं चांगलं म्हणजे असं त्याला शेप द्यायचा। तर तुमच्याकडे जर स्क्वेअरचं असेल ना भांडं वगैरे तर ते 1 नंबर आहे, की केकचं वगैरे भांडं असतं ते असेल तर वड्या सगळ्या बाजूने खूप छान आणि स्क्वेअरमध्ये पडतील। आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळं मी असे ताट घेतलं होतं, पण ताटा असलं तरी ताटाला असं खालून असा राऊंड शेप आहे त्यामुळं ते एकसारखं शेप द्यायला मदत होतं। तर मी कडेनं हाताने जसं प्रेस करून घेतलं, सगळं त्याला छान असं पॅक करून घेतलं, जेणेकरून थंड जेव्हा आपण काप करू तर ते सुटलं नाही पाहिजे त्यासाठी। छान असं हाताने सेट केलं। परत आहे हा गडू, त्याने मग मी परत असं टॅप केलं। आता सेट व्हायला ठेवणार आहे, थंड व्हायला थोडं ठेवते। थंड म्हणजे
एकदम थंड पण नाही, एकदम गरम पण नाही, नॉर्मली कोमट असं हाताने टच केलं तर जाणवेल आपल्याला बाबा कोमट आहे असं. चला सुरी घेतली, सुरीला मी थोडंसं हे लावलं होतं, तूप लावलं होतं आणि त्याने आता कट करून घेते. इकडं आहे ना छान स्क्वेअरमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करतानाच बघू शकता अजिबात खोबऱ्याचा जो चव आहे अजिबात त्याला लागत नाही सुरीला आपल्या, आणि वर पण असं येत नाही, छान असं शिजलेलं आहे त्यामुळं. आता स्क्वेअरमध्ये दोन्ही साईडनी मी एका साईडनी करून घेतला. आता चला स्क्वेअरचा शेप आहे तो देऊन घेते. स्क्वेअरचा शेप वगैरे देऊन झाला ना तर नंतर हे आपल्याला थंड व्हायला ठेवायचं आहे. एकदम गरम गरम हे काढायचं नाही, नाहीतर काय होतं वड्या व्यवस्थित पडत नाहीत, एकदम त्याचा शेप बिघडतो. त्यासाठी आता हे छान थंड झाले. आता इकडे मी काय करते, वड्या सगळ्या काढून घेते. वड्या काढून घेते. आता हे कडला राऊंड शेप होता त्यामुळं कडेकडेचा असा शेप राहणार ट्रायंगल टाईप, आणि मध्ये मात्र स्क्वेअरचा शेप राहतो. फक्त तुम्ही घेताना जर तुमच्याकडे चौकोनी भांडं असेल तर ते तुम्ही नक्की घ्या. तर इकडे बघू शकता वड्या लगेच इझिली हाताला निघतात पण, तुटतात पण, आणि एकदम खुसखुशीत अशा झाल्यात. जेव्हा आपण खोबरं असेल तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करतो ना तर ते खूप छान असं चव लागते, एकदम खोबरं खाल्ल्यासारखं लागत नाही. आणि शिजायला पण हे खोबरं मदत होते आपण जेव्हा मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करतो तेव्हा. तर छान अशी आपली बर्फी, तुम्ही वड्या काही म्हणू शकता, ही आपली तयार झालेली आहे. पाठीमागून पण बघू शकता छान असं सेट झालेली आहे, आणि चकाकी तर बघू शकता किती मस्त आली आहे ना. मस्त अशी आता मी सगळ्या वड्या लावून घेते. तर छान अशा ह्याच्यामध्ये मी डिशमध्ये प्लेटमध्ये लावून घेतल्यात. दिसताना किती सुंदर दिसत आहेत. कलर बघू शकता अजिबात चेंज झालेला नाही. नारळाचं जे होतं नारळ ओला त्याच्या मी वरचा जो काळा भाग असतो तो ह्याने काढून घेतला. आपण बटाट्याची साल असते ना त्याने काढून घेतला, लगेच पटकन निघाला. आणि नंतर आहे तर तो त्याचे काप केले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतले होते. त्यामुळं पण ह्याला टेक्स्चर छान आलं, आणि वड्या आहेत तर त्या काळ्या वगैरे पडल्या नाहीत, एकदम छान पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत. तर चला आता ह्या रक्षाबंधनला तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. कमीत कमी वेळामध्ये मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त कमेंट करा, आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला अशीच नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.